नमस्कार, मी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण फक्त 2 साहित्यामध्ये तयार होणारं हे गुलाबजल कसं बनवायचं ते बघणार आहोत। थंबनेलवरती तुम्ही बघितलंच असेल, 2 साहित्यामध्ये जर हे गुलाबजल तयार होत असेल तर महिनाभर किंवा 2 महिने हे टिकेल कसं असं तुम्हाला वाटलं असेल नक्कीच। पण यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत, ज्यामुळे हे गुलाबजल अगदी 2 महिने काय 6 महिने जरी राहिलं तरी सुद्धा आरामात टिकून राहणार आहे। अजिबात हे खराब होत नाही आणि बनवण्यासाठी सुद्धा काहीच वेळ लागत नाही। 5 ते 10 मिनिटात हे गुलाबजल आपण घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यात बनवलेला आहे। एकही रुपया खर्च न करता हे गुलाबजल घरच्या घरी आपण बनवू शकतो। घरामध्ये प्रत्येकाच्याच गुलाबाचं झाड हे असतंच, त्याला फुलंही असतातच। मग फुलं सुद्धा घरचीच असतील तरी गुलाबजल मात्र विकत का आणायचं? घरच्याच फुलांपासून जर हे गुलाबजल घरच्या घरी तयार केलं तर भरपूर पैसे देखील वाचतील आणि हे गुलाबजल देवासाठीच नाही तर चेहऱ्यासाठी किंवा स्किनसाठी सुद्धा खूपच उपयुक्त अशी गोष्ट आहे। महिलांना गुलाबजल हे लागतंच, त्यामुळे महिला ह्या गुलाबजल विकत आणल्याशिवाय राहत नाहीत। मग हे गुलाबजल बनवायचं कसं ते चला बघूया। फक्त गुलाबाच्याच फुलांपासून हे गुलाबजल बनवलं जातं, पण मला थोडेसे फुलं कमी पडले होते म्हणून मी इथे दुसरे सुद्धा फुलं थोडे वापरले आहेत, पण त्याच रंगाची ही फुलं आहेत। गुलाबजल बनवण्यासाठी 8 ते 10 गुलाबाची फुलं घ्यायची आहेत। फुलं स्वच्छ धुवून नंतर आपल्याला ते एका चाळणीवरती वाळवून घ्यायचे, हवेलाच वाळवायचे आहेत, उन्हामध्ये नाही। पाकळ्या अजिबात सुकल्या नाही पाहिजे, अगदी हवेनेच ते थोडे सुकायला हवे आणि त्यावरती पाण्याचा एकही थेंब राहायला नको। अशा पद्धतीने फक्त आपल्याला ते सुकवायचे आहेत। त्यानंतर कोरडे झालेले हे फुलं एका ताटात घ्यायचे आणि त्याच्या वेगवेगळ्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। देठाचा भाग अजिबात आपल्याला घ्यायचा नाही आणि त्यासोबतच इथे माझ्याकडे गुलाबी कलरचीच दुसरी काही फुलं होती तर ती सुद्धा मी घेतलेली आहेत, कारण मला गुलाबाच्या पाकळ्या थोड्या कमी पडत होत्या म्हणून मी या दुसऱ्या फुलांचा थोडा वापर केला। बघू शकता 10 फुलं होती गुलाबाची, त्यातली 2 बाजूला ठेवली म्हणजे 8 फुलं वापरली आणि दुसरे थोडेसे फुलं वापरलेले आहेत। साधारण 10 फुलांचं तयार होणारं हे गुलाबजल आहे। गुलाबजलसाठी लागणारी जी फुलं होती ती सुद्धा मध्यम आकाराची आहेत, फार मोठ्या आकाराची नाहीत। तर इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, अगदी हातामध्ये जर मी ह्या पाकळ्या घेतल्या तर 2 मुठी आहेत, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात छोट्या भांड्यात ह्या पाकळ्या जर मी काढल्या तर मिक्सरचं भांडं अगदी काटोकाट छान असं दाबून मी भरलं तेव्हा ते व्यवस्थित भरलेलं आहे। म्हणजे पाकळ्या कमी जास्त लागू शकतात, कारण गुलाबाची फुलं किती मोठी आहेत किंवा किती छोटी आहे त्यावर डिपेंड आहे। तर इथे मी आता हे छोटं मिक्सरचं भांडं असं फुल भरून घेतलेलं आहे पाकळ्यांनी आणि यामध्ये पाणी टाकणार आहे 1च कप, कारण आपल्याला पाणी लागणार आहे यासाठी जास्त पाणी लागणार आहे, थोडंसं 1.5 कप पाणी लागणार आहे। पण मी इथे सुरुवातीला असं वापरलं आहे, पुढे कसं पाणी वापरलेलं आहे स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कोणताही पोर्शन व्हिडिओचा स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। जर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा हा गुलाबजल कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपला देखील शेअर करू शकता आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर समोर घंटी आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा। आता याला मी काय केलं, यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून मिक्सरला याची पेस्ट बनवून घेतली आणि राहिलेलं अर्धा वाटी पाणी आता नंतर घालायचं आहे आपल्याला, कारण इथे मिक्सरच्या भांड्याला थोडंफार कण चिटकले जातात आपल्या गुलाबाच्या पाकळ्यांचे, तर ते आपल्याला काय करायचे धुवून घ्यायचे, म्हणून ते अर्धा कप राहिलेलं पाणी यामध्ये वापरायचे। नंतर अर्धा वाटी अगोदर वापरलं पेस्ट बनवताना आणि उरलेला अर्धा वाटी आत्ता वापरते। मिक्सरच्या भांड्यात हे पाणी टाकलं की यामध्ये राहिलेली पेस्ट आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली ती पूर्ण निघून जाते आणि मिक्सरचं भांडंसुद्धा असं व्यवस्थित स्वच्छ निघतं। त्यामुळे मग अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप 2 वेळेस आपल्याला हे 1 वाटी पाणी वापरायचे, अजून आपल्याला अर्धा वाटी पाणी लागणार आहे। त्यामुळे आता ही पेस्ट मी एका पातेल्यात काढून घेतली आणि या पातेल्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकले, म्हणजे सगळं मिळून जर पाणी बघितलं तर 1.5 वाटी पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे।
मिक्सरला पेस्ट फिरवताना जास्त पाणी टाकलं तर ती पेस्ट व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून अर्धा वाटीच पाणी टाकायचं आणि नंतर मिक्सरला फिरवायचं। तर हे पेस्ट अशा प्रकारे थोडीशी मी एक उकळी काढून घेतली या पेस्टला। दीड वाटी पाण्यामध्ये ही पेस्ट हलकीशी उकळू द्यायची, अर्धा मिनिटसुद्धा उकळत ठेवायची नाही। हलकशी त्याला उकळी फुटली की लगेच गॅस बंद करून हे पातेलं झाकून ठेवायचं। जोवर हे थंड होत नाही तोवर असंच ठेवायचं। याला मी रूम टेम्परेचरला थंड न करता फ्रीजमध्ये थंड केलेलं आहे। आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रूम टेम्परेचरला अर्धा तास याला थंड होऊ द्या आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करा। बनवायला सोपं आहे, फक्त थंड होण्यासाठी थोडा वेळ द्या याला, त्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची। आता इथे मी थंडगार असं हे करून घेतलेलं आहे गुलाबजल। मी फ्रीजमध्ये 5-10 मिनिट याला ठेवलं की लगेचच हे थंड झालं आणि नंतर मग याला मी चाळून घेण्यासाठी एक चाळणी घेतली चहाची, त्यावरती अशा प्रकारे एक सुती रुमाल टाकलेला आहे, कारण रुमालामधून जर हे चाळून घेतलं तर छोट्यातला छोटा गुलाबाच्या पाकळीचा कण आहे पेस्टचा तर तो कणसुद्धा आपल्या गुलाबजलमध्ये जाणार नाही आणि आपल्याला हवं तसं अगदी रोज वॉटर असतं ना, तर ते आपण जसं विकत घेतलेलं असतं तसंच मिळेल। यामध्ये बारीक सारीक कण गेले तर मग ते जास्त दिवस टिकणारसुद्धा नाही आणि म्हणून आपल्याला हे व्यवस्थित चाळून घेणं गरजेचं आहे। चाळून घेण्यासाठी फक्त चाळणी अजिबात नका वापरू, चाळणीच्या वरती असा सुती रुमाल एखादा टाकायचा, म्हणजे रुमालामधून जर हे चाळलं गेलं किंवा गाळलं गेलं तर बारीकसर असे कण असतात ते सुद्धा रुमालावरच अटकतात आणि छान असं हे आपल्याला गाळून घेता येतं। आतापर्यंत तर आपण यामध्ये कुठलीच वस्तू टाकली नाही आहे, पण सांगितलेल्या टिप्स आहेत त्या मात्र लक्षात ठेवा। अशा प्रकारे फक्त एक उकळी काढा। जास्त जर याला उकळी काढली तर याचा जो फ्लेवर आहे किंवा वास आहे तो पूर्ण निघून जातो। उकळी काढत असताना यावरती झाकण मी ठेवलं नव्हतं, अगदी याला हलकी उकळी फुटली की लगेच मी झाकण ठेवलं होतं। तुम्ही लक्ष करून बघितलं असेल तर तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल। तर इथे मी झाकण यासाठी ठेवलं होतं की याचा जो फ्लेवर आहे किंवा सुगंध आहे तो तसाच पातेल्यामध्येच या गुलाबजलमध्ये टिकून राहायला हवा, तो बाहेर वाफेसोबत निघून जाऊ नये म्हणून झाकून ठेवायचं होतं। आता बघा तयार झालेलं गुलाबजल आपण छान असं रुमालातून गाळून घेतले आणि मस्त असे हे गुलाबजल गुलाबी कलरचं तयार झाले। घरगुती आहे त्यामुळे विदाऊट केमिकल बनवलेलं असल्यामुळे अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखाच कलर आलेला आहे। पण याला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। बऱ्याचदा असं बनवलेलं हे गुलाबजल जास्त काळ टिकून राहत नाही, म्हणूनच आपल्याला पर्याय नाही किंवा विलाजच नाही म्हणून आपण विकतच गुलाबजल आणतो आणि तेच वापरतो। कारण आपल्या बागेमध्ये भरपूर गुलाबाची फुलं असतात किंवा आपल्या गुलाबाच्या झाडाला फुलं देखील नेहमीच येतात, पण गुलाबाचं फूल विकत आणून गुलाबजल बनवणं कठीण वाटतं आणि ते साठवून ठेवणं तर त्यापेक्षा कठीण वाटतं, म्हणून त्या बनवण्याच्या वाटेला आपण जातच नाही। याचा जो चोथा निघाला ना आता, तो चोथा मी साईडला ठेवला। वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोज वॉटर असतात, तर हे फ्लेवरमध्ये भरपूर असतात बघा, फ्लावरच्या फ्लेवरमध्ये असतात किंवा फरशी पुसण्यासाठीचे लिक्विड असतात ते सुद्धा फ्लावरच्या फ्लेवरमध्ये असतात। तर ते का असतात, कारण फ्लावरमध्ये म्हणजेच कुठल्याही फुलांमध्ये स्वच्छता करण्याची किंवा कुठलेही दाग नाहीसे करण्याची किंवा खराब झालेली वस्तू साफ करण्याची जी क्षमता असते ती भरपूर असते। तर ते ॲसिड नसून ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते बघा, आणि फुलांमधील जो रस आहे ना तर तो रस आपल्याला कुठल्याही स्वच्छतेसाठी नीट वापरता येतो। आता हा जो फुलांचा रस आहे हा टिकवून ठेवण्यासाठी हलकंसं मी अगदी चमचाभर विनेगर यामध्ये टाकलं आहे आणि हे विनेगर टाकल्यामुळे कुठल्याही आपल्या स्किनवरती वाईट किंवा बॅड इफेक्ट होणार नाही आहे, कारण क्लिनिंगसाठीच वापरलं जातं बऱ्याचदा विनेगर घरामध्ये। बऱ्याचदा आपण हे विनेगर कोणत्याही फूडमध्ये किंवा चायनीज फूडमध्ये वापरण्यासाठी आणतो, पण काय होतं की तसंच ठेवलं जातं आणि मी तरी जास्तीत जास्त क्लिनिंगसाठी विनेगर वापरते आणि ह्या विनेगरमुळे क्लिनिंग खूप छान होते, बऱ्याच भांड्यांची होते किंवा मग प्लास्टिकच्या वस्तूंची होते। तसंच मी आता काय केले की या गुलाबजलमध्ये मी थोडंसं विनेगर टाकलं, जेणेकरून विनेगरमुळे आपलं हे गुलाबजल जास्तीत जास्त दिवस हे टिकून राहील आणि कोणतेही लिक्विड पदार्थ टिकवण्यासाठी विनेगरचा वापर आपण करत असतो। टोमॅटो केचप असेल, चिली सॉस असेल, या पदार्थांना जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी
आपण विनेगरचा वापर करतो, मग त्याच पद्धतीने गुलाबजलला सुद्धा जास्तीत जास्त दिवस अशाच फॉर्ममध्ये किंवा याच फ्लेवरमध्ये ठेवायचं असेल तर थोडंसं विनेगर टाका. क्लिनिंगसुद्धा छानच होणार आहे. फुलांमुळेच आपल्या हातावर असलेली डर्ट किंवा चेहऱ्यावर असलेली डर्ट अगदी या विनेगरने निघून जाईल. आणि विनेगरची खरं तर गरजच नाही, फक्त हे टिकवण्यासाठी आपण विनेगर वापरले. आणि यामध्ये जे फ्लावरचा जो रस आहे किंवा गुलाबाचा रस आहे त्यामध्येच एवढी पॉवर असते की आपण हे हातावर लावता क्षणी आपल्याला दोन्ही हातामध्ये फरक जाणवतो. ज्या हातावर आपण गुलाबजल लावलेला आहे त्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये, कारण यामध्ये फ्लावर्स जे असतात त्यामध्ये डर्ट काढण्याची भरपूर जास्त क्षमता असते. तर लगेच तुम्ही एकदा बनवून बघा किंवा मग साधी गुलाबाची एक पाकळी घ्या आणि त्याने तुम्हाला काही क्लिनिंग होते का बघा. म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी मार्कर पेनाने लाईन एखादी ओढली असेल परमनंट मार्कर पेनाने तर तीसुद्धा आपल्याला गुलाबाच्या पाकळीने त्याच्या रसानेच पुसून काढता येते. म्हणजे विचार करू शकता, स्प्रेमध्ये जेवढी ताकद असते तेवढीच गुलाबाच्या पाकळीच्या रसामध्ये सुद्धा आहे, म्हणजेच गुलाबाच्या रसामध्ये. तर हा जो गुलाबाचा जो प्युअर रस आहे तोच आहे गुलाबजल. तर आपण घरगुती पद्धतीने हे गुलाबजल बनवले. आवडले की नाही तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. याचा इफेक्टही खूप छान आहे आणि अशा प्रकारे जर बनवलं तुम्ही तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा करून बघा. नक्की एकदा जरी तुम्ही हे गुलाबजल बनवलं तर वारंवार बनवत राहाल याची मला खात्री आहे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे गुलाबजल जे आहे ते आपण चेहऱ्यासाठी वापरतो ना ते तयार झालं. पण तुम्हाला जर देवासाठी गुलाबजल बनवायचं असेल तर तुम्ही हेच गुलाबजल अगदी प्युअर बनवू शकता. यामध्ये विनेगर न टाकता तुम्हाला हे गुलाबजल बनवायचं आहे. आणि विनेगर जर टाकायचं नाही तर मग ते टिकेल कसं असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आहे, फक्त आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे, अगदी थोडासाच घ्यायचा आहे आणि या गुलाबजलमध्ये मिसळायचा आहे. तुम्हाला कापूर जो आहे ना तो हातावरती जरी असा दाबून यामध्ये पावडर करून तुम्ही टाकली यामध्ये तरीसुद्धा देवासाठी वापरलं जाणारं जे गुलाबजल आहे ते तयार होईल. घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे मला याला रंगहीन करता येत नाही आहे, म्हणजे पाण्यासारखं, कारण मला त्यामध्ये कुठलंही केमिकल न टाकता बनवायचं होतं अगदी ओरिजिनल फॉर्ममध्ये जसं आहे तसं. पण हे नक्कीच टिकून राहतं. फ्लेवर छान आहे, याचा वासही खूप छान येतो आहे आणि टिकूनही खूप राहणार आहे. महिना 2 महिन्यापर्यंत वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.